सूरज, अतिशय चांगला स्पेल तुम्ही हाताळलात, परंतु आजच्या दिवसावरती भारी पडलाय मिरारोडचा संघ. हरकत नाहीये, तुमच्या पुढच्या स्पर्धांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. कारण हाच केवणी दिवेचा संघ आहे जो येत्या 17 मार्च पासून भारतातील सर्वाधिक मोठ्या ग्रामीण स्पर्धेमध्ये, ग्रामीण बिग बॅश मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे त्यांच्याकरिता एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत केवणी दिवेकरिता. ऑल द बेस्ट टीम केवणी दिवे. यस, मॅच इज ऑन. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे वेदांत पाटील. पहिला बॉल यावेळेस ब्लॉक होल मध्ये पहिला बॉल बॅकलिपला खाली गोल खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, थ्रो होतोय मात्र थ्रो झाला होता आणि त्याचा फायदा मिळाला या ठिकाणी बॅटरला. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या 2 रननी ऑफ द मार्क होतोय फलंदाज वेदांत पाटील. वेदांत पाटीलच्या जोडीला दुसरा बॅटर आपण बघतोय धनेश म्हात्रे. ही जोडी मैदानामध्ये 4 ओव्हरचा हा सामना आहे, तर नक्कीच 4 ओव्हरमध्ये 40 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन्ही टीम ह्या सुद्धा दोन्ही टीम मजबूत आहेत. कारण आपण बघितलं तर त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित या चषकमध्ये सर्वच टीम मजबूत टीम खेळण्यासाठी उतरलेले आहेत. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, उलटा शॉट, एज लागतोय, बॉल जातोय. शॉर्ट टर्नचा फिल्डर मात्र तैनात होता, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल सिंगलने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 3 वर. रितेश धुमाल एक कंप्लीट गोलंदाज म्हटला जातोय भिवंडी टेनिस क्रिकेट मधला. आणि आपल्या टीमसाठी ग्रामीण टीम असो किंवा ओपन टीम असो, दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी रितेश धुमाल याची होते. भिवंडी सिटी ओपन मध्ये जर बघितलं आपण तर चॅलेंज टीम मधून खेळत असतोय आणि ग्रामीण मध्ये आपल्या स्वतःच्या टीम मध्ये नक्कीच भरपूर चांगली कामगिरी रितेशने आतापर्यंत केलेली आहे. गोलंदाजी स्पीड अतिशय चांगला, प्रत्येक बुंद्यामध्ये गोलंदाजी टाकण्यामध्ये अगदी सफल गोलंदाज म्हटला जातोय रितेश धुमाळ याला. पुन्हा एकदा रितेश बॉलिंग ट्रॅकवर आपटून टाकण्याचा प्रयत्न, गती जास्त होती, बाउन्सर सुद्धा टाकलाय. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज, हा जातोय डॉट बॉल. काय जबरदस्त कमबॅक आहे गोलंदाजाचा. आज बघितलं पण गोलंदाजी भरपूर झाली. हे बघितलं काय गती होती आणि गतीला थोडासा मिस झाला फलंदाज. बॅट जोरात फिरवली होती मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय. पुन्हा रितेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने बॉलच्या डोक्यावरून खेळला जातोय. फिल्डर लॉंग अपचा थोडासा मिस होतोय. लॉंगनचा फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग करतोय साया त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग. 1 रन 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. 2 रनने ऑफ द मार्क होतोय धनेश म्हात्रे. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन. ओमकार त्रिमुखे आणि विजय कांबळे हे 2 ऑफिशियल स्कोरर स्कोरिंग करताना युसीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण बघतोय. रितेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, 2 बॉल शेष आहेत. फटका तर चांगला इनफिल्डच्या वरून मात्र वाडिश लॉंग अपच्या दिशेने प्रोटेक्शन होतं. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज लेफ्ट हँडर फलंदाज धनेश म्हात्रेच्या बॅट मधून धनेश जाऊन पोहोचतो 3 वर. टीमचं टोटल 6 आणि दोन्ही फलंदाजीच्या नावावर 3-3 धावा आहेत. अंतिम 1 बॉल शेष. कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत करताना दिसतोय गोलंदाज रितेश धुमाल. अंतिम बॉल घेऊन जाईल, मोठ्या रनअपने बॉलिंग करतोय रितेश धुमाल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. ओ स्क्वेअर कटचा फटका, हा बॉल जाईल गलीच्या दिशेने. फक्त 1च रन मिळेल. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीराम मुर्दा टीमचा स्कोर झालेला आहे 7 रन्स, कुठलाही विकेट नाहीये. मांडीश्री रुपेश चौधरी आणि मांडीश्री उद्धव पाटील यांच्याकडून जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी ऑल द बेस्ट शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑनलाईन नक्कीच युसीएमच्या माध्यमातून प्रेक्षेपण ते बघतात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम. ही दुसरी रचनी आहे या स्पर्धेमधली. आपण बघतोय 17वा पर्व आहे. मागच्या 3 पर्वामध्ये आपण बघितलं तर डे नाईट फॉर्मॅट मधून ही स्पर्धा आपण बघतोय आणि याचं श्रेय पूर्णपणे जाते त्रिमूर्ती ग्रुप नागले. पूर्ण नागलेकरांचं हे मेहनत आहे, त्यांच्या मेहनती नक्कीच सफल होताना दिसते.
उद्याच्या दिवसामध्ये खरी मजा आणखीन एक येणार आहे या टुर्नामेंट मध्ये, कारण उद्या सुद्धा चांगले संघ खेळताना आपल्याला दिसतील, ज्यामध्ये टेंबुलीचा संघ असेल, बोरशेतीचा संघ असेल, सर्वात फेमस जो ट्रेंडिंग मध्ये सर्वांचा आवडता संघ म्हटला जातोय, कारण ज्या ठिकाणी मॅच चालू आहे त्या ठिकाणी एक कमेंट नक्की येते की गोरसे बी आहे का. तर उद्याच्या दिवसामध्ये गोरसे बी तुम्हाला खेळताना दिसेल, तर प्रेक्षकांनो नक्कीच या ग्राउंडवर या, कारण लाईव्ह बघण्यापेक्षा तुम्हाला ग्राउंड मध्ये येऊन ती मॅचची मजा आणखीन जास्त. रॉयल स्टनर मीरा रोड टीम सुद्धा आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहे, त्यानंतर बालकुमची टीम सुद्धा ऍक्शन मध्ये दिसणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. समोरच्या एंडकडून बॉलिंगसाठी येतोय ओम पाटील, कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय ओम पाटील, ज्याला पहिला बॉल घेऊन जाईल ओम. फुलटॉस बॉल मात्र एज लागून टप्पा पडून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये, कुठल्याही प्रकारचा रन नाही आहे. फुलटॉस बॉलचा समाचार घेऊ शकला नाहीये या वेळेला. हा बघितला फुलटॉस बॉल होता, खालची एज लागली आणि बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यश पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसतो आपल्याला. समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर ओम पाटील. ओ ह्या वेळेला यॉर्कर डिलिव्हरी बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय, फाईन लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर, फक्त एकच रन मिळते लकी. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय, सिंगलने टीमचा स्कोर 8 वर जाऊन पोहोचतोय. काल सुद्धा आपण बघितले लो टोटल मॅच रोमांचक झाले होते, मात्र आजचा जो सामना 24 धावांचा 30 मध्ये या विकेटवर 24 डिपेंड करणं हे कठीण आव्हान होतं सिद्धिविनायक मीरा रोड टीम समोर, ते त्यांनी नक्कीच यशस्वी पार पाडलंय. ओम पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल, मात्र ज्या लाईनवर टाकायला पाहिजे होता त्या लाईनवर हा बॉल टाकतोय गोलंदाज ओम पाटील. DRS ची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने केलेली आहे, वाईड साठी चेक केलं जाईल. या ठिकाणी पंचांना चॅलेंज केले ऑन फील्ड अंपायर, डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. वेदांत पाटील जो कॅप्टन आपण बघतोय, 8 धावा धावपलकावर आहेत, डिसिजन पेंडिंग आणि पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी. तुम्ही जर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जर पाऊल टाकला तर नक्कीच बॉल दुसरी रेषा आहे त्या ठिकाणी चेक केला जाईल. ओम पाटील बघितला त्याने बॅटरला रीड करत असताना बॉलिंग केली आहे. पुन्हा ओम बॉलिंग ट्रॅकवर, फुलटॉस बॉल, चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, मात्र रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणे जोगी. खास करून आपण बघितलं कॅप्टन वेदांत पाटील जो 9 सेकंडला धावत होता, 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात. दोन्ही बॅटर डबल फिगर मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते. जय श्रीराम मुर्दा टीमची 10 वर, कुठला विकेट नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च करतोय ओम पाटील 4 बॉल मध्ये. चांगली बॉलिंग ओम याची, 5वा बॉल घेऊन जातोय ओम. हो चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह या वेळेला कव्हरच्या दिशेने. हो बाउंड्रीवर फिल्डर होता, अतिशय चांगली फिल्डिंग तिथला फिल्डर करतोय मोहिल. 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचतो 12 वर. सध्या लो टोटल मॅच पाहायला आपल्याला मिळतात. नक्कीच समोरच्या टीम मध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. 35 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक टोटल चांगला असू शकेल. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आहे, वाडिश लॉंग अपच्या दिशेने फुटबॉल प्रमाणे बॉलला अडवलं जातोय. पुन्हा एकदा 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. मागच्या तिन्ही बॉलवर आपण बघितलं डबल दुहेरी रन पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर आणि अशा प्रकारे 2 ओव्हरची होते समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीराम मुर्दा टीमचा स्कोर आहे 14 वर, कुठलाही विकेट नाहीये.
2 ओव्हर अद्यापही शेष असतील आणि बघूया आणखीन 2 ओव्हर मध्ये किती रन्स जमवतील जय श्रीराम मुर्दा टीमचे फलंदाज, किती रनचं टार्गेट देतील हे बघण्याजोगे आहे. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन या ग्राउंडवर आपण बघतो. आयुष्या ग्राउंड, या ग्राउंडवर भरपूर टुर्नामेंट होत असतात, ज्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीला APL सुद्धा झाली होती, त्यानंतर KPL सारखी एक मोठी स्पर्धा, त्यानंतर भरपूर अशा स्पर्धा या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि नाईट फ्लड लाईट मधली ही एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण बघतोय. TR चषक 2026 बॉलिंग ट्रॅकवर बघूया तिसरा गोलंदाज कोण येईल. बॉल दिलेला आहे हातामध्ये, आपण बघतोय आदित्य माळीच्या हातामध्ये. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे आदित्य माळी. फिल्डिंगची सजावट जर आपण बघितली, वेदांत पाटील जो स्ट्राइक एंडवर आहे, कॅप्टन आहे, 5 मध्ये 5 वर खेळतोय. धनेश खेळतोय वैयक्तिक 90 7 बॉलचा सामना केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने एक फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, ऑफ साइडला आहे 2 फिल्डर डीप मध्ये, त्यानंतर एक स्पीपर कव्हरला फिल्डर दिसतोय आपल्याला. ऑन साइडला जर पाहिलं आपण एक लॉंग ऑन डीप मिड विकेट दिसतोय. पहिला बॉल घेऊन जाईल आदित्य माळी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा काय इशारा असेल चेक करतात पंच, आणि तिसऱ्या पंचांना नक्कीच चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे की पट्टीच्या बाहेर हा बॉल पडलेला आहे का, लाईनच्या बाहेर आहे का, वाईट किंवा नो दोन्हीपैकी एक असू शकतोय. मात्र पंच सुद्धा थोडेसे संभ्रमामध्ये आहेत, त्यामुळे टीव्ही अंपायर कडे हा निर्णय असावा. नो बॉल, इट्स अ नो बॉल. फरक इतका आहे की पुढील बॉलवर जो फ्री हिट येतोय त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. अतिशय बाहेर हा बॉल टाकला होता, एक्स्ट्राच्या रुपयाने एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 15 रन्स आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. या ग्राउंडची सिक्युरिटी आपण बघतोय सध्या ग्राउंड मध्ये येताना. वेदांत पाटील स्ट्राइक एंडवर फ्री हिटचा सामना करेल. पहिलाच बॉल फ्री हिटचा बॉल. ओ खोलवर टप्प्याचा खोळात टाकला होता यावेळेला. चांगला बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बुंद्यामध्ये गोलंदाजी खास करून आपण बघितले आहे ती जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. हे बघितलं आपण अगदी ब्लॉक होल मध्ये हा बॉल टाकला होता. गती सुद्धा चांगली होती आणि खरोखरच जबरदस्त बॉलिंग, कमालीची बॉलिंग करताना दिसतोय गोलंदाज आदित्य माळी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे जॉली कामतगड टीमची. ओ ड्राईव्ह चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. स्ट्राइक एंडला मात्र तेवढीच चांगली रन इन बिटवीन द विकेट. वेदांत आणि धनेश मात्रे धावा पूर्ण केलेल्या आहेत 2, आणि या 2 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 17 रन्स, 17 ऑन द बोर्ड. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरचा हा सामना. यानंतर आणखीन एक सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी, ज्यामध्ये सिद्धिविनायक मीरा रोड टीम समोर खेळेल गावदेवी एक्सर टीम. दोन्ही टीम कॅप्टन यायचे टॉस साठी. शरीर पासून दूर खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, यावेळेस फेअर डिलिव्हरी. चांगली डिलिव्हरी, बॅटरला फॉलो केलं होतं यावेळेला. थोडासा शफल झाला होता बॅटर, ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बाहेर बॉल केला होता दुसऱ्या लाईनच्या या ठिकाणी. पुन्हा आणखीन एक यावेळेला मात्र वाईटचा इशारा. हा बॉल जास्त बाहेर गेला त्यामुळे वाईटचा इशारा होतोय पंचांचा. ऑफ स्टंपचे जास्त बाहेर गोलंदाजी करताना दिसतोय आदित्य माळी. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये. लेन बॉल जरूर मात्र
हे आपण बघू शकतोय. भरपूर बाहेर बॉल केला होता. पहिला बॉल होता जो व्हाईट यॉर्कर केला होता. टॅप केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवरून डीप मधून फिल्डर येतोय. फिल्डिंग चांगली. 2चा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची संधी. मात्र एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. प्रत्येक रन साठी संघर्ष करताना दिसतोय या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जय श्रीराम मुर्दा टीम, जय श्रीराम मुर्दा वर्सेस जॉली स्पोर्ट कामतगर या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतो. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आहे. यामध्ये जी टीम जिंकेल ती सुपर 10 मध्ये जाईल आणि सुपर संडे मध्ये तुम्हाला दुपारी ठीक 1:30 वाजता रिपोर्टिंग करावी लागेल. ह्याची नोंद घ्यायची आहे. कारण सुपर संडे मध्ये ठीक 1 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. फुटॉस बॉल टर्न केल्या बॉलला. डीप स्कोर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी मात्र मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय हे बघितलं आपण. थोडीशी मिसफिल्ड झाली कारण काय शॉट होता. ज्यावेळेस बॅट मधून हा फटका निघाला होता त्यावर मोहर लागली होती चौकाराची. जास्त गतीने गोलीच्या रफ्तारने हा बॉल गेला होता त्यामुळे अडवू शकला नव्हता तिथला फिल्डर. चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. 23 विदाउट लॉस. 8 बॉल मध्ये 13 वर जाऊन पोहोचतोय धनेश म्हात्रे. ओ जोरदार अपील. फ्लम एल्बी. विकेट जाईल. फलंदाज धनेश म्हात्रे इज आउट. पहिला विकेट जातो आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज आदित्य माली आपल्या टीमला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीराम मुर्दा टीमचा स्कोर आहे 23 वर 1 विकेट. वेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची होती. मात्र 16.29 सेकंदामध्ये ही 3 षटकं कंप्लीट केली. म्हणजेच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल. अंपायर आपण सूचित करायचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अंतिम 1 ओव्हर शेष. कारण ही जी स्पर्धा आहे स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन केलंय. आपण बघितलं जी टीम उशिरा आली होती ती टीम म्हणजेच MCC वडवली टीम. ज्याचा पहिला सामना आज होता. दुसरा सामना खेळला त्यांना 3 धावांची पेनल्टी आली. मात्र तरी सुद्धा ती टीम जिंकली आज पेनल्टी घेऊन सुद्धा. आणि आजच्या दिवसामध्ये बघितलं तर जी फिल्डिंग करणारी टीम त्यांचा ओव्हरहेड खराब झाला त्यांना सुद्धा पॅनलाइज केलं गेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पेनल्टीचा सामना करावा लागतोय तो जॉली स्पोर्ट कामतगर या टीमला. तेवीस वर 1 ही स्थिती आहे जय श्रीराम मुर्दा टीमची. अंतिम ओव्हर शेष आणि बॉलिंग साठी येतोय लकी. फुलटॉस बॉल. फटका चांगला गॅप मध्ये सुद्धा आहे. 1 बाउंस जाईल बाउंडच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रनसाठी चौकार. फुलटॉस बॉल. जबरदस्त प्रहार. इनफिल्डच्या वरून चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 1 बाउन्सनी पाठवलं कॅप्टन वेदांत पाटीलने. सरळ 4 रनसाठी चौकार. आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर. पहिल्याच बॉलवर चांगला जबरदस्त फटका. लकी गायकवाड वर आक्रमण चढवलेलं आहे. खराब बॉल होता लकी गायकवाड याचा. ओ हा बॉल चांगला कमबॅक लकी गायकवाडचा. हा बॉल बघितला थोडसा कटर सुद्धा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बाहेर कट झाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि दुसऱ्याच बॉलवर कमबॅक अतिशय चांगला करतोय
लकी गायकवाड. ऑफसाईडला फिल्डिंग जर आपण बघितली तर सर्कलमध्ये 3 फिल्डर दिसतात, ज्यामध्ये एक शॉट थर्डमॅन आहे, त्यानंतर एक गलीच्या दिशेने फिल्डर, एक पॉइंटच्या दिशेने फिल्डर आणि सर्कलमध्ये आणखीन एक फिल्डर जो आहे तो शॉट फाईन लेगच्या दिशेने आहे. पुल करायचं होतं, यावेळेला पुन्हा एकदा अँगल बनवले आहे. चांगली बॉलिंग, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याच ठिकाणी बॉल तो डॉट होतोय, हे लक्षात असू द्या. पंच सुद्धा आमचे दर्शवतात त्यावेळेस तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाही, धाव घेऊ शकणार नाहीये, त्याची नोंद घ्यायची आहे. चौका लागल्यानंतर 2 डॉट बॉल हे डकआउट दाखवलं जाते. जय श्रीराम मुर्दा टीमचे, ज्यामध्ये हे खेळाडू थोडस त्यांचे तर वातावरण आहे कारण धावा येताना दिसत नाहीये. कमीत कमी 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असावा. सध्या गेम प्लॅनिंग बी नुसार अगोदर विचार होता 40 पेक्षा जास्त, मात्र आता 35 जरी आलं तरी सुद्धा एक चॅलेंजिंग टोटल होऊ शकेल समोरच्या टीम समोर. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल, एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रननी स्कोर जातोय 28 वर. अंतिम बॉल शेष आहेत ते 2 आणि स्ट्राईक एंड वर येतोय फलंदाज हर्ष भोईर, जो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. ISPL मध्ये आपण बघितलं या खेळाडूला आणि खरोखर त्याचा सन्मान सुद्धा या मंचावर केला. जे जे चांगले खेळाडू आहेत त्यांचा सन्मान या मंचावर केला गेलेला आहे. अंतिम 2 बॉल शेष आहेत. पुन्हा एकदा लकी फुल टॉस बॉल, जबरदस्त हिट, बॉलला पाठवलाय वाणिश लॉंगांच्या बाहेर, सरळ 6 रनसाठी षटकार हर्ष भोईरने, 6 रन्स. भोईरने सुद्धा बघितलं मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार, 3 षटकार ठोकले होते. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकाराने खातं ओपन केलंय. टीमचं टोटल पाठवले स्कोर बोर्डवर 34 वर. चॅलेंजिंग टोटल पर्यंत आता गेलेला आहे जय श्रीराम मुर्दा टीम. अंतिम 1 बॉल शेष, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लकी गायकवाड. ओ चांगला बॉल, यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद हर्ष भोईर. ओव्हरची होते समाप्ती आणि अशी या प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय श्रीराम टीमचा स्कोर झालेला आहे 34 रन आणि 35चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतघर या टीमला. जाऊया आपण टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. गावदेवी एक्सा टीम कॅप्टन अँड सिद्धिविनायक मीरा रोड कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. राज पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे. सिद्धिविनायक टीम कॅप्टन, वेलकम इन द टॉस बॉक्स. कैलासवासी हितेश गजानन मुकादम टॉस बॉक्स मध्ये आपला स्वागत. त्यानंतर एक्सा टीम कॅप्टन आपलं सुद्धा स्वागत असेल. टॉस तर आपल्याला आय थिंक माहिती असेलच. एका बाजूने टीम 94 हजरतबाई अँड संजयबाई यांचा लकी आकडा आणि दुसऱ्या बाजूने रेयांश प्रतिष्ठान. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. कॉल असेल 94 इज अ कॉल. सिद्धिविनायक टीम कॅप्टनचा हा कॉल आणि 94 आलेला आहे. टॉस जिंकतोय सिद्धिविनायक टीम. थँक्यू सो मच राज. टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बॅटिंगचा निर्णय आहे. काय अनुभव आला पहिल्या मॅच मध्ये? तुमचा स्कोर तेवढा झाला नव्हता पण गोलंदाजी चांगली झाली आहे. हो, बॅटिंग आम्ही कमी स्कोर केला, पण या मॅचला आम्ही ट्राय करू थोडं जास्त करायचे रन. 4 षटकाचा सामना आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40-45. आणि कसा अनुभव आला मैदानाचा आणि फ्लड लाईट कशी आहे? खूप छान आहे. ऑर्गनायझिंग खूप छान आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हारलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. आणि फिल्डिंग आलेली आहे. काय वाटते की हे जे आयोजन आहे, हे जी फ्लड लाईटची व्यवस्था आहे, कशी वाटली तुम्हाला? पहिला सामना खेळल्यानंतर अनुभव आला असेल. खूप चांगलं आहे आयोजन.
थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक हे दोन्ही टीमचे कॅप्टन अँड जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील सागर माली. हेमंत यस धन्यवाद हेमंत सर. या ठिकाणी आपण पाहतोय अगोदरचा जो मॅच झाला ना त्या मॅचनं आपण पाहतोय की 4 षटकांचा मॅच आहे, 35चं टार्गेट आहे. त्या मॅचनं सगळ्या खेळाडूंचे सगळ्या संघांचा माइंडसेट आहे ते चेंज केलाय. आता मात्र 4 षटकांमध्ये 20 धावा जरी झाल्या तरी त्या मी डिफेंड करू शकतो हा प्रत्येक गोलंदाचा एक दृष्टिकोन बनणार आहे. आणि इथे 24 चेंडू जे आहेत ते 24 चेंडूमध्ये 35 धावा डिफेंड करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आता ताकद लावणार आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आणि आमचे पंच सुद्धा लगेच सज्ज होतील. दरम्यान यानंतरचा जो मॅच झालाय त्याचा टॉस सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. जोपर्यंत पंच हे मैदानामध्ये जातात तोपर्यंत सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये येऊ द्या आणि जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया सुंदर असं गीत. बघा आपण पाहतोय USCN लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य दाखवले जातात. हे दोन्ही खेळाडू आहेत सलामीला जे आलेले आहेत. नक्कीच त्यांची नावं आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मोहिल आणि निहार हे जोडी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 24 चेंडू 35 धावांचं लक्ष प्रेक्षकांनो TR ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा जोडलं गेलो आहे आणि सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होताना दिसेल. सध्या आपण जर बघितलं लक्षात असू द्या खेळाडूंना विनंती असेल सामन्याला झाले सुरुवात. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत आणि त्या चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये. निहार स्ट्राइक वरती तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज. पहिला चेंडू खेळलाय सरळ आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोड्या अंतराने कमी पडलाय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. मात्र पाहूया काय निर्णय येतोय. तर पाहणं गरजेचं आहे. पंच या ठिकाणी थोडासा डाऊटफुल आहे. मात्र या ठिकाणी षटकार आहे कारण की आमचे आयोजक सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. आपण जर बघितलं तर नक्कीच हा षटकार आहे. थोडंसं थांबणं जसं म्हटलं जातं ना की दुर्घटनाचे देर भली त्यामुळे थोडंसं थांबलं होतं कारण अंदाज आला नव्हता. मोनिश पाटील त्या ठिकाणी ते कॉन्फिडंट होते की नक्कीच या ठिकाणी हा षटकार आहे. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. आता मात्र एक चांगला चेंडू हाताळला जातोय. इथे संघर्ष नक्कीच निर्माण होणार आहे कारण की मागील मॅच जो झाला मागील 30 चेंडूमध्ये ज्या 24 धावा डिफेंड झाल्यात
त्या डिफेंड झालेल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाजांचा आत्मविश्वास या क्रिकेट मैदानामध्ये वाढला जातोय. आणि जसं म्हटलं जातं की समोरच्याला ठेच लागली मागच्याने लगेच सुधारायचं असतं, याच पद्धतीनं फलंदाजीला सुद्धा सुरुवात केली आहे. आणि निहार याने पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. गोलंदाज हर्ष ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी ठरेल का? इथे शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतरक्षण, पूर्णपणे 100% एफर्ट्स या ठिकाणी दिले जातात. यशस्वी प्रयत्न, धाव फलक थोडासा पुढे सरेल, 2 जाऊन पोहोचतो 8 वरती. 2 चेंडू टाकून झालेत, माफ करा 3 चेंडू टाकून झालेत आणि 8 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आतापर्यंत 2 संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला जय श्रीराम मुर्दा विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर, या 2 संघादरम्यान हे मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहे. आता मात्र काय होईल? इथे चेंडू थांबत नाहीये, झालाय फरार. धावा येतात त्या 4.
जे आहे ते नक्कीच आठवण असायला हवं, कारण की इथे आपण पाहू शकता 17 चेंडू 18 धावांची गरज अजून सुद्धा असेल. दरम्यान एक गडी जो चांगली फलंदाजी करत होता, निहार 6 चेंडूमध्ये 14 धावांवरती तो बाद झालेला आहे. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजेच यश पाटील. यश पाटील कोणाच्या जागेवरती आलाय, तो निहार यांच्या जागेवरती आलाय. आणि निहार यांना आपण जर बघितलं 6 चेंडूमध्ये 14 धावा त्याने एक जबरदस्त आक्रमक खेळी करत असताना केलं. मात्र जसं म्हटलं गेलं की ते जो कॅच उडाला होता, जो कॅच हवेमध्ये होता, तो जर घेतला असता तर एक धाव अजून वाचली असती. इथे प्रेशर इथे थोडासा बिल्डअप झाला असता. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. टेक द कॅच विन द मॅच ही एक समीकरण आहे, सूत्र आहे. जसं कठीण गणित सोडवायचं असेल तर ते सूत्र पाठ करावं लागतं, आणि कठीण मॅच जिंकायचं असेल तर कॅच ह्या नक्कीच पकडाव्या लागतात. दरम्यान यश हलक्या हातानं सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल, मात्र थ्रू आलाय चांगल्या पद्धतीनं. बघा, जसं क्षेत्ररक्षण लावलंय तशी गोलंदाजी केली जाते, आणि याच पद्धतीनं जी गोलंदाजाला फील्ड हवी आहे ती फील्ड दिलेली आहे क्षेत्ररक्षकांना नक्कीच कर्णधाराने. धावसंख्या झाली 18. अजून सुद्धा आपण पाहू शकतो इथे एक जबरदस्त मॅच या ठिकाणी बनवू शकते. 17 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 6.38. करंट रन रेट आहे 13.50. गोलंदाज अमिश या ठिकाणी एज लागलाय. काय घडेल तर नक्कीच काय झालंय पाहणं गरजेचं आहे. प्रश्नचिन्ह. कम्फर्टेबली फील्ड केलेला आहे की मग नाही, पंचांच्या इशाऱ्याची आपण बघतोय वाट थोडीशी. दरम्यान एक धाव पूर्ण झाले, हे नक्कीच थोडंसं प्रथम दर्शनी आपल्याला बघायला मिळत आहे. ही संधी होती. हाफ चान्स, फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतील. इथे अधुरी संधी जी आहे त्या संधीला पूर्णमध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि संधी जी असते ती सांगू देत नसते. अमिश या गोलंदाजाला आपण जर बघितलं 2 चेंडू त्याने आतापर्यंत जे हाताळले होते जबरदस्त. बघा, एज लागला, चेंडू मागे गेला. थोडम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने थ्रो केलाय, मात्र थ्रो हा मिस करतोय, आणि क्षेत्ररक्षक जो यष्टीरक्षक होता त्याचे हात हे यष्ट्यांना लागताना बघायला मिळतात. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 2 धावा दिलेल्या आहेत. माफ करा, 3 चेंडू टाकलेत आणि 3 धावा त्याने दिल्या आहेत. मोहिल आहे मैदानामध्ये आता. 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती. धावसंख्या 19. 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. जसं म्हटलं तर की कट टू कट मॅच सुरू आहे. बघा, 1 चेंडू कमी आहे, 1 धाव जास्त आहे. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत यश आहे स्ट्राईक वरती. यश पाटील. यशना आपण जर बघितलं तर एक जबरदस्त खमका फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी अमिश, ज्याने की आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा केलाय. सध्या तरी आपण जर बघितलं तर 3 चेंडू त्याने हाताळलेत. 3 चेंडूमध्ये 1 धावचीच्या रूपानं त्या संघाला मिळाला 1 विकेट, आणि 3 धावा सुद्धा या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले, त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही डे नाईट स्पर्धा. जसं म्हटलं गेलं की डे नाईट हे नाममात्र आहे, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईटमध्येच या स्पर्धेला सुरुवात कालपासून आपल्याला होताना बघायला मिळालं आहे. मला वाटतं उद्या संध्याकाळी लवकर मॅचेस सुरू होणार आहेत. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. उद्याच्या दिवसामध्ये, उद्याचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस, परवाला शनिवार आहे. नक्कीच विकेंडच्या एक धमाका आपल्याला बघायला मिळेल, कारण की भावेश पवार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. असे भरपूर ख्यातनाम खेळाडू या ठिकाणी बघायला मिळणार. दरम्यान खाली क्षेत्र निवडलं. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि इथे आपण पाहू शकतो 2 धावा मिळतील. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी ती गोलंदाजी केली जाते, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीत. आणि ज्या प्रेशरची आपण वाट पाहतोय, जो प्रेशर या ठिकाणी बिल्डअप व्हायला हवा, नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा संघ ते बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना यश असेल किंवा मोहिल असेल, चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप. ऑन साइडला पुल केलाय, इथे नो लुक शॉट खेळलाय, जबरदस्त षटकार. बघा कशा पद्धतीने खेळलाय यश, आणि हा फटका समोर चेंडू दिला होता, त्याला पुल करताना सक्सेसफुल ठरला गेला,
मिड विकेट क्षेत्राच्या वर्ण चेंडू जबरदस्त फटका. धावसंख्येमध्ये भरभराट. धावसंख्या झाली 27. अजून सुद्धा धावसंख्या आपण जर बघितलं तर 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबणार नाहीये आणि हा आलाय चौकार. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आपण पाहतोय रिप्लेच्या नंतर जाऊया लाईव्ह ॲक्शनच्या जोडीला. किती धावा झाल्यात या 2 षटकांमध्ये तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे आतापर्यंत जर पाहिली तर 31 धावा या धाव फलकावरती लागल्या. 4 धावांची गरज आहे. किती चेंडू शिल्लक असतील तर आय थिंक 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असणार आहे. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल कारण की आयोजकांनी जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आयोजकांचं काम अजून बाकी आहे. जरी आपण या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये गेले, जरी आपण स्पर्धेच्या बाहेर गेले तरी सुद्धा आयोजकांना मात्र उद्या पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता किंवा मग नवे तर सकाळपासूनच तयारीला लागावं लागणार आहे. 12 चेंडू 4 धावा कुठपर्यंत मॅच जातोय देव करू आणि या ठिकाणी जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ सांगत असेल की लवकर आम्ही हा मॅच जिंकायला हवा. मात्र इथे जय श्रीराम मुर्दा संघ सांगत असेल की आम्हाला हा मॅच नक्की जिंकून पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे. 12 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो म्हणजेच कुठला गोलंदाज आहे? कुशल म्हात्रे. कुशल कुशलतेनं गोलंदाजी करावी लागणार. समोर आहे त्याच्या मोहिल आणि मोहिल खेळण्यासाठी सज्ज झालाय. वाईट चेंडूची नोंद आली. धाव फलक 1 न पुढे सरकेल. मिस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी धाव संख्या वाढवत असताना आता 3 धावांची गरज आहे. बघा सोडलं होतं चेंडूला. यस दरम्यान लक्षात असू द्या तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तुम्ही पंचांना सांगा कृपया करून. आता टाइम संपलेला आहे. टायमामध्ये सांगणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्याकडे सांगाल तर तिथे आम्हाला देता येणार नाही. तुम्ही पंचांना सांगावं लागेल आणि ते सुद्धा करणाऱ्यांना विनंती असेल. 12 चेंडू 3 धावांची गरज आहे अजून सुद्धा. सामन्याला झाले सुरुवात. पुन्हा एकदा हवा बघा चांगल्या पद्धतीने वाहत असताना रिव्हर्सचा प्रयत्न विथ द विंड. चेंडू गेला रिव्हर्स षटकार. गेम फिनिश. सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच जो सहभाग घेतला जय श्रीराम मुर्दा संघाने त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि चला चेंडू या ठिकाणी जो गेलाय तो चेंडू या ठिकाणी पुरवायचा आहे. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. ऐकूया सुंदर असं गीत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या बाजूने वळणार आहोत. नंतरचा जो मॅच आहे बघा रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं गेलं की मोहिल याने शेवटचा चेंडू बघा कशा पद्धतीने खेळलाय. हवेचा झोत पाहिला आणि लगेच थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरीला मोहिल याने खेळलं ते म्हणजेच रिव्हर्स अटेम्प्ट केला. हा जातोय षटकार. धावसंख्या आपण जर बघितली तर क्लिअर झालेली आहे. सामना जिंकलेला आहे. एक सूचना येते जॉली स्पोर्ट्स कामतगर आपल्याला महत्वाची सूचना आहे. रविवारी दुपारी 1:30 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ आपल्याला विनंती असेल